मनाबरोबर इंद्रिय जशी जातात किंवा सूर्याबरोबर किरणांचे समुदाय जसे जातात, विवरण जसे देह गेला की त्याच्याबरोबर हातपाय जातात, मन गेले की इंद्रिय जातात किंवा सूर्य गेला की त्याचे किरण जातात. कारण देह जर नाही तर हातपाय कसे राहतील, मन जर नाही तर इंद्रिय कशी राहतील, आणि सूर्य जर नाही तर किरणे कशी राहतील, तसे अविद्या जर नाही तर चारी वाणी कशा राहतील. आपलं आता शब्द प्रमाणाबद्दल चाललेलं आहे. तिसरं प्रमाण चालू आहे शब्द प्रमाण, आणि ज्ञानाचा विषय चालू आहे. ज्ञान अगोदर ज्ञान करून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. इथं खंडन आहे, शब्द प्रमाणाचंही खंडन नाही, लक्षात ठेवायचं. वृत्तिगत ज्ञानाचं खंडन आहे. शब्द प्रमाणाचं खंडन झालं की सपलंच महाराज. कारण का ते प्रबल प्रमाण आहे, बरोबर आहे. ज्ञानाचं स्वरूपभूत ज्ञानाचंही खंडन नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. कारण का ज्ञान तरी आपल्याला अगोदर प्राप्त करून सगळा टास जो आहे तुमचा पायावशने कळसापत्र जो जो काय परमार्थातला उठाठेव आहे तो केवळ आणि केवळ स्वरूपाच्या ज्ञान प्राप्तीसाठीच. जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाची जीवदिशा निवृत्त होत नाही. उलट टाकून घ्या, नाहीतर आणि कुठेतरी जाऊन करा, काय करायचं ते करा. माते नेनुनी भजन ती वायाची गाणे कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. बस बाकीचं जे तुमचं कर्म करताना ते आंधळ्यापणानं करू नका महाराज. कर्माचं डोळं जे आहे ते चोख, म्हणजे डोळच परमार्थ करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कर्म, उपासना आणि ज्ञान ही तीन खंड वेदाचीच आहेत महाराज. कर्मालाही वेदानं कुठं घालवलेलं नाही, उपासनेलाही घालवलेलं नाही, पण अंतिम ज्ञानालाच महत्त्व सगळ्या साधू संतांनी दिलेलं आहे. आणि सगळ्या संतांचं जीवन जे आहे ते ज्ञानोत्तर भक्ती, त्यांची भक्ती आहे. तुमची आमची जी भक्ती आहे ती भक्ती अज्ञानातली आहे महाराज, लक्षात ठेवायचं. म्हणून भक्तीचे दोन स्वरूप आहेत महाराज. एक अगोदर जी आहे भक्ती ती साधन रूप आहे. अगोदर जी भक्ती आहे आपल्याला ती साधन म्हणून भक्ती आहे महाराज. आणि मग ती साधन रूप भक्ती जर पूर्ण झाली तर ईश कृपा होते महाराज. त्या क्षणात आपल्याला दोन दोष निवृत्त होतात महाराज, निष्काम कर्माने उपासना करून महाराज. आणि तिसरा दोष जो आहे तो प्रबल आहे महाराज, आणि तो अनादी कालाचा आहे महाराज. आणि पहिला तोच दोष आहे महाराज, लक्षात आलं का. पहिला आवरून दोष आहे, आणि नंतर मग विक्षेप झाला, आणि नंतर मलदोष झालेला आहे. आता सोडवताना मात्र असं सोडवायचं आहे, लक्षात ठेवायचं. मग कर्म आणि उपासना ह्या तुमचे दोन दोष निवृत्तीसाठी अत्यंतिक त्यांची गरज आहे. कारण का तसा पुढचा अधिकारी सिद्ध झाल्याशिवाय परमार्थ झेपत नाही. म्हणून कर्म करा, उपासना करा, डोळसपणानं करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि हे कशावरून ठरवायचं महाराज, तर आपलं पुढं जर कार्य होत असेल तर कारण यथार्थ सिद्ध आहे असं ठरतं महाराज. कारण का कार्यावरून आपल्यात कारणाशी जाणीव होते महाराज, आणि करून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आपल्या चित्तात जोपर्यंत तळमळ लागत नाही ज्ञानाबद्दल, सद्गुरूबद्दल, शास्त्राबद्दल, कुठंतरी फिरावं वाटतं, काहीतरी करावं वाटतं, तोपर्यंत आपण अजून या अलीकडच्या ह्याच्यात आहे. म्हणजे आपल्याकडं मल आणि विक्षेप हे दोष आहेत, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. कारण का ते दोन दोषपर्यंत निवृत्त होत नाही महाराज तोपर्यंत तुम्हाला संतांचा संग करावा वाटत नाही महाराज. आणि संत संग झाल्याशिवाय विवेकाची जागृती होणं शक्य नाही महाराज. आणि आपल्या जीवनात परमार्थ क्षेत्रात विवेक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, आणि तो पाया आहे. आणि तो पाया असून देखील कळसापर्यंत पोचायला पाहिजे महाराज. म्हणून मग हृदय सद्गुरू जेणे तारुला संसार म्हणून विशेष अत्यादुर विवेकावर. कारण का विवेक सांभाळणं अत्यंतिक गरज आहे महाराज. विवेक तुमचा जागा झाला की तुम्हाला वैराग्य ये म्हणून सांगायची काय गरज नाही महाराज. म्हणून वैराग्याचा स्वभाव व्हावा म्हणून सांगितले महाराज. वैराग्याचा स्वभाव असावा. का महाराज, विषय समोर नाचायला लागले तरी तिथं ती वृत्ती उठता कामा नाही महाराज. टाकावं देखील उठू नये, याचं नाव वैराग्य आहे. स्वीकारावं तरी नकोच महाराज. हा, आता स्वीकारलेलं असलं तर टाकायचं ना, काय म्हणायचं.
म्हणजे त्याग आणि स्वीकार याच्या पलीकडे आपल्याला, आणि विवेकासहित वैराग्याला आत्यंतिक म्हटलं. कारण का विरक्ती वाचून ज्ञानाची तगणीच नाही म्हटलं. भगवंतानं लिहून ठेवले महाराज. आपण वैराग्याच्या गप्पा मारतोय महाराज, पण आपल्याकडे कितपत नांदायला लागले महाराज हे कवा कळतं महाराज? व्यासपीठावर उभा राहिल्यावर नव्हतं, ज्यावेळी तसा प्रसंग येईल महाराज त्यावेळी कळतं महाराज. आणि म्हणून ही साधनेची पाठीमागं सांगितलं ती महाराज केवळ आणि केवळ ज्ञान प्राप्तीसाठीच आहे, हेही लक्षात ठेवायचं. कारण का बऱ्याच ठिकाणी ज्ञानाचं खंडन कुठल्या ज्ञानाचं खंडन केले? स्वरूपभूत ज्ञानाचं खंडन नाही. कारण का सगळ्या संतांचा अट्टाच आहे. आणि त्या काळात शंकराचार्याने अतिशय जोमाना हा विषय चालवून तत्वज्ञानाचा पाया घट्ट बसविलेला महाराज. का तर अज्ञानानं बंद गळ्यात आहे महाराज. आणि त्याच्याही पुढे महाराज लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंगा नावं ठेवली ज्ञानी. आणि मग हळूहळू त्याच्यावर थोडं थोडं कालांतरानं हे व्हायला लागलं. आणि म्हणून शंकराचार्यांनी ज्ञानोबारायांनी सांगितलं आता तुम्ही जावा आणि त्या मी दिलेल्या पायाचा उजाळणी करा म्हणून. आणि ज्ञानोबारायांनी खरोखर ज्ञानालाच महत्त्व दिलेलं आहे महाराज. मग आता हेतल्या ज्ञानाचं आपण काय करतो माहिती आहे काय? ही सगळं चिंतन करत नाही आपण. ह्या कुठेतरी 2 वेळा घ्यायच्या आणि नको ब्रह्मज्ञान कुणाला? तिने कुठं म्हटले, का म्हटले महाराज? कळतं का तुम्हाला? त्याचा आपण विचार. ज्ञान स्वरूपात राहायला नको आता आपल्याला. जीवनमुक्ती भोगण्यासाठी, तो आनंद भोगण्यासाठी कल्पित करून तू भक्ताने मी देव, मी भक्त तू देवांशी करी का देवा? हे मागणं मागितले त्याच्याकडे. कधी? जीवन झाल्यानंतर. आमच्या ताटावून मीठ अजून नाही. अजून आमचं कर्म सळ होईना तर उपासनेचा प्रश्नच नाही महाराज. दादा अजून उपासना तरी होती देवाची या चाडे बघा तरी होते का? होत नाही महाराज. आणि मग शास्त्राची शिकवण आहे आपल्याला महाराज. आणि एक एक पायरी आपण उल्लंघन करणं जाणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज. त्या योग वशिष्ठाला महाराज एवढं सुंदर प्रबोधन दिले, तिने अगदी सोप्या भाषेत दिले महाराज. पण तुम्ही परमार्थात प्रयत्न करणं अत्यंतिक महत्वाचं आहे. उगाच प्रारब्धात नाही म्हणून बसू नका. आणि संपूर्ण महाराज तिथं विवेकासहितच वैरागी त्यांनी दिलेलं. पहिलंच वैरागी प्रकरण आहे आणि मग पुढचं साधक मुमुक्षित्व प्रकरण दुसरं चालू आहे. तर त्याने प्रयत्न करावून सांगितले महाराज. लोकावर बसू नका. कारण का जोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत महाराज. कारण का हो बघूया आता कुणाकडे काय नाही. ज्ञानच का पाहिजे आपल्याला? दादा काय तुम्हाला काय त्याच्यातलं काय? बरीच महाराजांच्या दिवस पाठवण्याचा का चहा प्यायला मिळतोय, भजी खायला मिळतात म्हणून. नाही पाठीमाने फिरावं महाराज. बायका पौरांच्या पाठीमाने फिरण्यापेक्षा कोणाच्या तरी बाकीच्या पाठीमाने फिरण्यावे, संतांच्या पाठीमाने फिरावं. पण बोध घ्यावा ना. महाराजांनी नरतवडकर श्यामांना कायमचे त्यांच्या पाठीमाने कायमचे टाळकरी शिवाजी अण्णांचे चुलते बरोबर आहे. चालले कीर्तन झाल्याने निघाले दोघे विषय ऐकल्यावरनं. श्यामराव आज कीर्तन कसं काय? चांगलं झालं म्हणजे अतिशय सुंदर झालं. सुंदर म्हणजे काय तेच नाव सांग. सुंदर झाले म्हणजे नेमकं काय झालं नाव सांग. नाही झालं ते सुंदरच झालं. अरे सुंदर नाव म्हणले काय झालं नाव सांग. मी काय बोललो नाव सांग. त्यातलं काय येऊ नको म्हणली माझ्या संकट. 4 दाड्या तरी होतीला. शीत येऊन जर तुम्ही कळवून घेत नसाल उपयोग काय नाव सांगा की महाराज. मग काय रेल्वेच्या रोज पंढरपूरला येता का नाही का नाही? मग आम्ही 15 वेळेची वारी महिन्याची वारी केली. मग काय झालं? गवळ्याच्या म्हणजे रोज चंद्रभागेत नाद करतात. मग आम्ही म्हणजे करू नये असा त्याचा अर्थ नाही महाराज. पण त्याचा आपल्याला काय उपयोग होतो का? फायदा होतो का महाराज? कारण का इथं संतांनी फालाखंड विचार केलेला आहे महाराज. लक्षात ठेवा. आणि विचार नुसता केलेला नाही त्याने, अनुभव घेऊन सांगायला आहेत महाराज. कारण का अज्ञान निवृत्त करणं एवढाच पुरुषार्थ आहे महाराज. त्याला परमपुरुषार्थ गाठी मिळत. ज्ञान प्राप्त नाही महाराज. जे नसलेल्या अज्ञानानं असलेल्याही नाही का असलेलं असतं तर आणि परत आलं असतं हे लक्षात ठेवायचं महाराज. असलेला सर्प परत आणि आल्याशिवाय राहणार नाही.
त्याला कर्माचीच गरज आहे. मग याला कर्माचीच गरज आहे. पण ते जोपर्यंत निवृत्त होत नाही महाराज, तोपर्यंत आपलं जीवन पूर्णतेला होत नाही. लक्षात ठेवा तुम्ही. मग आमचे पुतळे बसवून द्या, नाहीतर आणि काय कळस उभा करून द्या आमच्यावर महाराज. हे इथं नाही महाराज. हो. आणि म्हणून इथं जे खंडन आहे महाराज, ते शब्द ज्ञानाचं खंडन आहे. शब्द ज्ञानात राहू नका. स्वरूपभूत ज्ञानाचं खंडन तुम्हाला करता येत नाही आणि करून चालत नाही. ते तरी आपलं स्वरूप आहे महाराज. तुम्ही नको ज्ञान जरी म्हटलं असा तरी नको म्हणता ही त्याच्याच सत्य आहे. मला कळत नाही म्हणता ते कुणाच्या सत्तेवर हो? रुजू हाय म्हणते, रुजू नाही म्हणते कुणाच्या सत्तेवर? रजूच्याच. आणि रुजू आहे म्हणते कुणाच्या सत्तेवर? तसं महाराज अज्ञान आहे वाढतंय देखील त्याच्यावर, पण ते अज्ञान कार्य करायला लागले ना आपल्या स्वरूपात जात नाही महाराज. आणि त्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी महाराज आज ज्ञानाचीच गरज आहे महाराज. आपल्याला अंधकार घालवायचा असला तर प्रकाशाचीच अशी गरज आहे. स्वप्न घालवायचं असलं तर आपल्याला जागृतीची गरज आहे. आणि जागृतीची तिचे ती विरोधी आहे महाराज. तसं अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची गरज आहे महाराज. इथं जे ज्ञानाचं खंडन जे केलंय त्या ते शब्द ज्ञानाचं खंडन म्हणजे वृत्ती स्वरूपभूत ज्ञानाचं खंडन नाही महाराज. मग आपल्या 4 वाण्या आहेत. वाण्या त्या 4 देहांच्या आहेत. आणि 4 देह म्हटलं की तो सगळा अनात्म पदार्थ आहे. आणि अनात्म पदार्थ हे कार्य आहे आणि त्याच्या पाठीमागं कारण ही अविद्या आहे. जोपर्यंत आपल्याला देह हो म्हणतो आपण, आतापर्यंत जो आपला व्यवहार चालला आहे, मग तो हाबपशु असून देत, नाहीतर गुरुवर्य असून देत, नाहीतर आणि कोण असून दे महाराज. देह संबंधानं नाव लावले का आत्मसंबंधानं? नावं जी आपली आहेत ती देह संबंधानं का आत्मसंबंधानं? देह संबंधानं आहेत महाराज. आणि मग आपल्याला झोपे जरी हाक मारली तरी मधू महाराज म्हटलं की उठतोय. म्हणजे एवढा देहात्मभाव आपल्याला बळकट झालेला आहे महाराज. आणि तो एका जन्माचा नाही, अनेक जन्म. जिथं जिथं तुम्ही देह घेशीला तिथं त्या देह संबंधानं त्याला त्याचा अहंकार आहेच महाराज. देहंकार तिथला त्याला हाड म्हटलं की कुत्रं जात आहे म्हणजे त्याला माहिती आहे मी कुत्रा आहे, मलाच हाड म्हणतात. म्हणजे कुत्र्याला देखील देहाचा अभिमान आहे, पण तिथं सोडविण्याची तिथं सोय नाही. तिथं ही सोय नाही महाराज. आता वरली गेल्या त्यांच्या ठिकाणी देखील महाराज ही सोडविण्याची सोय नाही. इंद्रादिक देव जे आहेत ना त्यांना कळले मनुष्य देह काय श्रेष्ठ आहे महाराज, पण तिथं देखील सोडविण्याची सोय नाही महाराज. खाली गेलेलं आहे त्यांना देहही नाही आणि तिथे व्यवहारही करता येत नाही. आमच्या ठिकाणी देह आहे, आमच्या ठिकाणी, पण आपण हा व्यवहार करत नाही. व्यवहार करीत नाही ती कुत्री मांजरं का कोण? कारण का मनुष्य जन्म जो दिला आहे महाराज तो केवळ आणि केवळ अज्ञान निवृत्तीसाठी केलेला आहे महाराज. आणि म्हणून ज्ञानाची आज गरज आहे आपल्याला महाराज. पण हितो जे आहे ती 4 वाण्या देखील अविद्येचं कार्य आहे. आणि मी देह म्हणणारं घालवण्यासाठी अहम ब्रह्मास्मी, कारण का तत्वमसी महावाक्य त्यांनी सांगितलेलं असतं. त्यावेळी ती वृत्ती अहम ब्रह्मास्मी म्हणून उठायला पाहिजे अगोदर. त्यावेळी अंतःकरणवृत्ती काय व्हावी? अंतःकरणात अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि अंतर्मुख ज्यावेळी होईल महाराज त्यावेळी त्या वृत्तीला आत्म्याचं दर्शनच होतं महाराज. त्यावेळी देहात्मभाव निघून जातो आणि आत्माकार वृत्ती होती. अहम ब्रह्मास्मी हे तिथं स्फुरण त्याला होतं महाराज. पण ते स्फुरण ते राहता कामा नाही, ते देखील वृत्तीचंच कार्य आहे. म्हणून मी देह म्हणणं हे घालवण्यासाठी ब्रह्मज्ञानाची आज गरज आहे महाराज. पण मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असा वाचार्थ असता कामा नाही महाराज. म्हणजे वाचनीची जी आपल्याला सातत्याने येते ना ते वृत्तीवर येऊन येते महाराज. आणि वृत्तीचं सगळं कार्य आहे नाही, वृत्ती ही अविद्येचंच कार्य आहे महाराज. आणि वृत्तिगत ज्ञानाचं याचं काय आहे खंडन आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी पुष्कळ अशी महाराज जरी गेलं तर काय स्वरूपानं राहतं. मग आता जीवनमुक्तांचं हे राहतंय, त्यांचा व्यवहार होतो. लक्षात ठेवायचं ती मी देह म्हणतात पण त्यांचा बाधित अनुवृत्तीने व्यवहार होतो. त्यांचा पूर्ण जाणीव झालेले मी देह नाही, मी आत्मा आहे या त्यांच्या बुद्धीनं निश्चय केलेला असतो मुळं. आणि त्या बुद्धी निश्चयातनंच त्यांचा व्यवहार होतो महाराज. हे लक्षात ठेवायचं महाराज. आणि म्हणून त्याच्यासाठी काय करा गुरुजी,
6वा तरंग जो आहे ना, त्या 6व्या तरंगाला महाराज ज्ञानीपुरुषाबद्दल बराचसाच पूर्व पक्ष घालून खंडन मंडन चांगलं केलेलं आहे तिथं. कारण का आज आपल्या जीवनात ज्ञानीपुरुषाची अत्यंतिक गरज आहे. तुम्ही माना नाही तर नाही म्हणा. आज आपल्या जीवनात साधकाच्या पक्षी जर आपल्याला ह्यातनं निवृत्त व्हायचं असेल तर ज्ञानीपुरुषाचीच आपल्याला गरज आहे महाराज. त्याच्यासाठी सत्शास्त्राची गरज आहे महाराज. वेदांतशास्त्र, सत्शास्त्र आणि ज्ञानी संतांच्या संगतीत राहूनच तुम्हाला हा व्यवहार करावा लागणार आहे महाराज. मग त्यांचा व्यवहार होतो तो तुमच्या आमच्यासारखाच होतो महाराज. पण आमची बघण्याची दृष्टी आहे तीच राहिलेली आहे. आणि म्हणून ते बी आमच्यातलाच असं होतं महाराज. आणि त्यांचा बाधित अनुभूतीने व्यवहार होतो हे आपल्याला कळत नाही महाराज. म्हणून तिथं बराचसा पूर्वपक्षी घालून त्यांनी चांगलं खिस काढलेला आहे. पुढं सोडलेलंच नाही महाराज. त्यांचा व्यवहार होऊच नाही असं त्यांनी म्हटले. त्यांनी सदा समाधी लावीत बसावं. झालंच त्यांनी जेवणा खाण्यापुरतं अभिप्राय होते त्यांचा आहे. अगोदर त्यांनी म्हटले देह पडला की त्यांनी, कारण का उपादान करणावी द्याय ना. शास्त्राचा नियम काय आहे? उपादान कारणाचा कार्यात प्रवेश असतो. उपादानाचा न झाला की कार्य राहू शकत नाही. तुमची अविद्या उपादान करणार नाही देह धुवायला सगळ्या संसाराला. मग उपादानाचा न झाला की देह राहूच नाही, देह कसा राहील. अशी काही लोकांना मान्य आहे. काही लोकांना जीवनमुक्ती मान्य नाही, बरेचशा शास्त्रकारांनी. पण काही शास्त्रकारांना आमच्या वेदांतशास्त्राला जीवनमुक्ती मान्य आहे. असोयचा कोटे देहीच कुणाचं वाक्य आहे? तुकोबारायांचं आहे. असोयचा कोटे आठवाचे नाही देहीच विदे भोगदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दे पाप पुण्यंगा सदा नाम घोष हरू करू हरिकथा. इथनं सुरुवात आहे. आणि पुढं महाराज या 2 चरणातनी दिली साधक अवस्था आणि पुढे जीवनमुक्ताची लक्षणं 2 चरणातनी सांगितलेले आहेत महाराज. म्हणजे संतांनी ही जीवनमुक्ती भोगून तुमच्या आमच्याकडे दिलेली आहे महाराज. आणि त्याच्यात होतंही काय महाराज, ती कार्य करणारं जे अंतकरण आहे ना ते बाधित झालेलं असतं महाराज. त्यांचा प्रालब्ध आहे तोपर्यंत हे असणारच आहे महाराज. आणि देह आहे तोपर्यंत त्यांचा व्यवहार होणार आहे महाराज. पण आमचा व्यवहार होतो तो देह संबंधाने अहंकार रहित होतो महाराज. अहंकार धरून होतो. आणि त्यांचा जो व्यवहार होतो अहंकार रहित होतो महाराज. नाहीतर दादा त्यांनी जर व्यवहार केला नसता, ती माणसं ज्ञान झाल्याने निघून गेली, त्यांचं काय बिघडत नाही. त्यांचं काय बिघडत नाही महाराज. त्यांना कुठं मागे राहायचं आहे महाराज. त्यांना मागे राहायची काय गरज नाही महाराज. त्यांचं काय बिघडत नाही महाराज. पण पाठीमाल्या संप्रदायाचं काय महाराज? पाठीमाल्या संप्रदायाचं काय महाराज? म्हणून हा संप्रदाय आजकालचा नाही महाराज, अनादी कालाचा संप्रदाय नाही. भगवंतानं देखील सांगितलंय ना, मी त्या विश्वाकुला मनुला त्या सूर्याला जो योग सांगितला तोच आज अर्जुना तुला सांगायला लागलोय. म्हणजे वेदाची परंपरा अनादी कालाची आहे महाराज. आणि ही परंपरा गुरु शिष्याची चालत आलेली आहे महाराज. मग आता गुरुने नाहीच जर बोलायचं म्हटलं तर शिष्याचं काय करायचं? हे काय नुसतं स्पर्शानं कानातून असलं काय आहे का आपल्यात? नाही महाराज. तत्वमसी महावाक्य हे अतिशय महत्वाचंच आहे महाराज. आणि तद्द्वाराच तुम्हाला बोध होतो. ते तू नाहीस, हे तू नाही, ते तू आहेस. ते म्हणजे ते ब्रह्म आत्मा, ते ब्रह्म तू आहेस. इथंपर्यंत ज्ञानाची मजल आहे महाराज. आणि ते देहात्म घालवण्यासाठी मग श्रवण झालं की मनन करावं. मनन केलं की निधी ध्यास करावा महाराज. आणि निधी ध्यानाची परिपाकावस्था झाल्यानंतर समाधीत आपण जावं आणि सहज विरून त्याच्यात जावं. तिथं शब्द ज्ञानाचा देखील, कारण का शब्द ज्ञाना बोलायला झालं की वृत्ती यावं लागतं आणि वृत्तीचं या विधीचं कार्य आहे. म्हणून हे 4 वाण्या देखील इथं विरून जाव्याचा असा त्याचा. नाहीतर काय होतंय, हे प्रकरण ऐकलं की नको आम्हाला ज्ञान आता, हेच आमचं सुरू होतंय महाराज. कुठल्या ज्ञानाचं खंडन आहे? माऊली ज्ञानाचं खंडन केलंय असं सर्व आपण सांगतो महाराज. माऊली ज्ञानाचं खंडन करायची काय गरज होती व? म्हणजे ज्ञानात कुठं तरी आणि ज्ञानाला अहंकार आणि ज्ञानाला, आणि ज्याला अहंकार आहे त्याला ज्ञानी म्हणताच कसं तुम्ही? कारण अहंकार हे कुणाचं कार्य आहे? अविद्येचं कार्य आहे का नाही व? अहंकार हे अज्ञानाचं कार्य आहे महाराज. आणि अजून जर अज्ञानाचं कार्य तिथं होत असेल, तुम्ही शेडू मारा हो, पण ज्याला कळलं त्यानं तरी असं करावं का नाही? तुम्ही जर हातू अडकत आकडीत असला तर अजून काहीतरी तिथं दिसत नाही. कारण का हे दिसत नाही म्हणून हे कार्यावरनं जाणायचं महाराज. आणि असं होऊ नये, शब्दज्ञानात असं होऊ नये. शब्दज्ञानात हा घोटाळा ठरतो महाराज.
अधिक महाराज अविद्या नम्रता अविद्या तू मनुष्य नम्र तो होतो महाराज. पण शब्द ज्ञानी ना अजूनही मी तुम्हाला सांगतो महाराज. कारण का नवल अहंकाराची गोष्टी पुढे काय म्हटले विशेष विशेष न लगे अज्ञानाच्या बारे. पुढे काय घटलंय पुढे काय स्पष्ट बोला ते सज्ञानाच्या का ज्ञानाच्या. मग ज्ञानी कशाला म्हणता तिथं तुम्ही ही सरळ उलट टाकतात तोंडावर. अरे स हा शब्द का घटला हो. स म्हणजे अजून अविद्येचा देश आहे तिथं सज्ञानाच्या का ज्ञानाच्या घंटे घटलंय. माऊलीला काय एवढं माऊली लाडू. अरे ज्ञानोबर आहे म्हणजे कोण आहेत बघा ना. चालतं बोलतं ज्ञानाचं प्रतिबिंब आहे बिंब आहे ते. चालतं बोलतं ज्ञान हे म्हणजेच ज्ञानोबर आहे. ब्रह्म म्हणजेच ज्ञानोबर आहे. आणि शांती म्हणजेच ब्रह्म एकनाथ महाराज. म्हणून खंडन तर पुढल्या वगैरे काय त्याला अगदी तिने उदाहरण म्हणून दिलेले आहेत महाराज. आपण काय करायला पाहिजे महाराज. ज्ञानाला तुम्ही दुजारा देऊ नका अजूनही. म्हणजे मी सांगतोय असं नाही. सगळ्या शास्त्र तरी सांगतेच महाराज. पण संतांनी हात जोडून तुम्हाला सांगितलेलं आहे महाराज. पण त्याच्यासाठी कष्ट असतंय. सद्गुरूला शरण जायला पाहिजे. अभ्यास करायला पाहिजे. आणि कुठेतरी विशेषणं लागल्या ती घालवायला पाहिजेत. ती आम्हाला घालून चालत नाही. आमची कुठेतरी पूजा व्हायला पाहिजे. आम्हाला कोणतरी बलवायला पाहिजे. आमचं फूट निघालं पाहिजे. आमच्या आरत्या व्हायला पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला वाटतंय तोपर्यंत नाही महाराज. बोला कुणाला आणि काय करायचं असलं तर बोलायचं असलं तरी बोला. काय अडचण नाही. कारण का हे प्रकरण तसं चिंतन आहे. हेच प्रकरण तुम्हाला घट बसवून घ्यायला पाहिजे महाराज. पाठीमागे काय परमात्माच्या ईश्वर प्रकृती पुरुष या नात्यानं जगत कारण कसं आहे. कारण का जग तुम्हाला कुठं घालवायचं नाही. का सुरुवातीला ते सांगितलं महाराज. तुम्हाला वाटतं जग कुठेतरी घालवायचं ब्रह्मज्ञानानं. त्याने जगात फिरू नये. जग कुठेतरी घालवावं आणि मग कुठेतरी त्यानं बसावं असं नाही. जनन योगा जन तोच परमात्मा विश्वरूपाने कसा नटलेला आहे महाराज. याच्यासाठी महाराज प्रकृती पुरुष हे पहिलं प्रकरण त्याने दावून दिलेलं आहे. तेच ब्रह्म या रूपानं तोच ईश्वर या रूपानं कसा नटलेला आहे महाराज. त्याशिवाय आपला भेद जायचं नाही. आणि तो भेद निवृत्तीसाठी ज्ञान करूनसाठी सद्गुरूंची कृपा कशी व्हायला पाहिजे हे दुसरं प्रकरण आहे मला. त्या सद्गुरुमुखातनं ऐकलेलं ज्ञान ते ज्ञान शब्द म्हणजे वृत्तीज्ञान राहू नये याच्यासाठी तिसरं प्रकरण आहे महाराज. आणि याचा चांगला अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे. हो. आणि अभ्यास करायचा म्हणजे काय माहिती काय नुसती पानं पालटून वाचायचं आणि पाठपाठांतर करायचं नाही. यातलं आपल्या चित्तात तात्या किती लागते बघायचं. आणि खळबळ चित्तात आहे का नाही ही बघायची महाराज. होय अभ्यास म्हणजे काय तोच आहे हो. अभ्यास म्हणजे काय दुसरं काय नाही दादा. चालल्या एकदा हे का नाही. आता परवा बघितलं आपण आता काय सांगायला नको होय का नाही. आता त्यांनी एकदा थांबा म्हटलं की थांबायला पाहिजे होतं नाही. माझ्यासाठी केवढ्या ते सांगायचंच आणि त्याला म्हणायचं तुला थांबवायचंच आहे. ते काय चाललंय महाराज म्हणायचं. आणि सभा काय चालली आहे बघा. बरं काय विषय आहे बघा. तुम्ही बसलाय कुठं बघा महाराज. काय त्याच्यात बरोबर आहे का नाही. इथं तरी तुम्हाला कळावं का नाही. या उर्म्या का उठत्यात महाराज. तरंग आहे ता नाही उर्म्या सहज आहेत नाही चिचिंत सहज उमटतात महाराज. सांगायची काही गरज नाही महाराज. आणि मग हे काय करायचं सागर दादा लोकांकडे बघायचं नाही. आपल्याकडे उभा राहिलं तर त्याला दाबायचं महाराज. हे शिकायचं महाराज. कारण का लोक या जगाचा उद्धार आम्ही करायला आलोय बाजू दादा नाही महाराज. आम्ही शिकायला आलोय महाराज. शिकवाय नवं. आणि जोपर्यंत आपल्याला शिकायचं आहे वाटत नाही महाराज तोपर्यंत आपण याला असंच उजार देणार. आपण शिकवायला आलोय म्हणीच बसतो. तू बघ अगोदर काय करायचं ते. गुरुजी म्हणायचे तू मर जा दुसऱ्याची वाट लावशील. मार्ग वाटायला लावायला लोक वाटायला लावणार नाहीत वाट लावशील तू मर जा म्हणायची बुड जा तिकडे. हां काय चांगलं आहे ईश्वराचं कार्य आहे. एकदा दोनदा तीनदा पळून जा. पलीकडे जा पलीकडे जा अलीकडे तुझा निश्चय कर. आणि खरोखर मी आता पळून जातो यातनं असं तुझी खात्री करी मग पाठीवर एखाद्याला घे जाशील तू. नाहीतर तूही बुडणार आणि त्यालाही बुडवणार. त्याची सेवा असली तर कोणतरी त्याला ईश्वर भेटेल. तुझं काम नाहीये.
काय माहितीये काय, आपल्याकडे जी सेवा सांगितली आहे ना, निर्दोष तुमची सेवा झाली की सद्गुरूला आणि ईश्वराला बोलवायची गरज नाही. ती काय आमच्यातली माणसं नाही, ती एक आजारा उचलू लागे म्हणून सांगा हाक मारायला, आणि ती म्हणते याला उचलू लागायला म्हणून तिकडच जाते अगोदर, कारण काही उचलू लागायच्या लायकीच होत नाही. तसं त्यांना नाही करायला लागतं महाराज. त्यांचा भाव त्या सहज येतात महाराज, सहज येतात. म्हणून कृपा करा, कृपेला पात्र होऊया महाराज. म्हणून इथं जे खंडन चाललंय महाराज, ते वृत्तिगत ज्ञान राहता कामा नये. शब्द ज्ञानात तुम्ही अडकू नका, शब्द ज्ञानात तुम्ही अडकू नका. ज्ञान मुरत 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 जायला पाहिजे. तेवढ्यासाठी तिने क्षार रूपानं का राहतंय, अग्निरूपानं का असणार म्हणजे कोळशा रूपानं राहतंय, पुढे उदाहरण तेवढ्यासाठी. आणि ते कार्य करतात हो, आपले कार्य करतात म्हणूनच वाद व्हायलेले आहेत हो. वाद मिटवायसाठी का तुका म्हणे गेला भेदाभेद गेला वाद, मग आमचा वाद खंडून गेलाय का वाढायला लागला आहे. टाळाव टाळा पाडत्यात, काय नाना त्राव व्हायला महाराज. हे कशाची लक्षणं हो. परवा सरळ माणसं म्हणाले महाराज तुमचं बघा अगोदर काय असेल ते, मग आमच्या काय काय उत्तर देणार आपण, काय उत्तर आहे आपल्याकडे नाव सांगा महाराज. तुम्ही सुधरा हो, काय उत्तर आहे आपल्याकडे महाराज. बर तुम्ही का म्हणता असं म्हणायचं नाही, पण त्यांचे उपकार मानायचे. बाबा मला सावध केलास, मला सावध केलास, आणि आपण सावध राहायचं महाराज. सावध झालो आणि चालूच्या आग्रहाला म्हणायचं काय बिघडलं काय, त्याचे उपकार मानायचे महाराज. एखाद्याचे सावध केला म्हणायचं. हे काय दोष खरोखर स्वरूपात नाहीच, आणि स्वरूपच हे तुम्हाला दृष्टीला पडते महाराज. सोनं जसं अलंकार रूपानं आहे, पाणी जसं तरंग रूपानं आहे, माती जशी घट रूपानं आहे, तंतू जसं पट रूपानं आहेत, तसं परमात्माचं विश्वरूपानं तुम्हाला दोष दिसायलाच कुठले नाव सांगा. हा मग बाहेर दोष आहेत का आत आहेत, कशाला बघता तुम्ही. चला उपादान गेल्यानंतर कार्य राहतच नसतं. झाले का, आले का. उपादान गेले की कार्य राहतच नाही, म्हणजे अविद्या उपादान कारण नाही हो. आणि या वाण्या कार्य आहे का त्याचे. उपादान गेले की कार्य राहत नाही. माती गेली तरी घट राहील काय, नाही राहतो. तसं तुमची अविद्या गेली मग ते वाण्या राहिल्या कशा, आता प्रश्न आहे तिथे महाराज. वाण्या राहतातच कशा, हा प्रश्न आहे महाराज. आवाजची स्थिती आहे ना, आवाजचे स्वरूप आहे ना, तिथे काय बोलणे नाही, काय करणं नाही, काय नाही, मग राहतंय कसं, हा प्रश्न आहे महाराज. पण हे काय दोन लक्षात ठेवायचं. अविद्येचे दोन अंश आहेत. आवरण अंश निवडत होतो आणि विक्षेपांश राहतो, तो बाधित असतो, आणि त्यांच्याकडे ते कार्य होत होतं. सीता पण सावध राहते, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या महात्म्याला बोट लागत नाही आपल्या. सगळीच महात्म्य असतात असंही नाही. सावध केले तिथं येतं तुम्हाला. तुम्ही या शब्द ज्ञानात म्हणजे या ज्ञानात अडकू नका, वृत्ती ज्ञानात अडकू नका, शब्दात अडकू नका तुम्ही. शब्द हातीत आपण आहोत ना. हे बघ काय आहे, जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत विषय आहे, बरोबर आहे. ज्ञान होत नाही तोपर्यंत काय आहे आपल्याला विषय. ज्ञान झालं तरी महाराज अवांतर प्रयोजन आहे. ज्ञानी देखील हे अवांतर प्रयोजन आहे. आणि परमप्रयोजन जर काय असेल तर पूर्ण अहंकार निवृत्त होणं. आता ते स्वरूप म्हणतात ते योग्यच आहे, विषय नव्हे स्वरूप आहे. मग आता ते विषय न राहता स्वरूपाला तुम्ही, कारण का तुमची वृत्ती लागली ते विषय झाले महाराज. मग तिथे विषय विषय भाव सुरुवात झाली महाराज. म्हणून तरी सांगितले टाळा टाळे लोपला नाद, अंगोंगी मुरला छंद, भोग भोगिता आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंदोगा, राम राम स्मरा आदी काय आहे तिथे पुढे. असं म्हणजे ज्ञान गिळून गावा म्हटलं म्हणजे हळूहळू हळूहळू ज्ञान मुरत जायला पाहिजे महाराज. नाहीतर मग एक क्षार रूपाने याच्या रूपानं सांगते ते पुढे त्यांचे उदाहरण तेवढ्यासाठी दिल्यात. अविद्या गेली म्हणजे उपादान कारण गेले का नाही, कारण का कार्यात किती किती दोन कारणं दावली गुरुजी सांगा ना. झाला विषय आपला. कार्य जे आहे ना त्याला कारण किती सांगितली शास्त्रानं, काय नाही. तर तुम्ही नाही म्हटल्यावर मग कपाळ झालं ते.
गुरुजीने जर मान हलवायची तर मग विद्यार्थ्यांनी काय करायचं हा प्रश्न मोठा आहे बाबा. नाही नाही त्यांच्याकडे लक्षात आहे प्रश्न नाही, प्रश्न विचारायचं चुकलंय का काय, कारण का इथं प्रश्न आलाय महाराज. कार्य म्हटलं की त्याला दोन कारण लावून दिलेले, एक उपादान कारण आहे आणि निमित्त कारण आहे महाराज. आणि तुम्हाला या दोन्ही कारणाची जर यथार्थ माहिती झाली तर व्यवहार करताना देखील महाराज तुम्ही अतिशय सोजळपणाने व्यवहार करणार. जरी एखाद्याने काय तुम्हाला आघात केला तर त्याचा दोषी नाही, ते माझं पाठीमागलं पूर्व सुखरूप आहे, त्याला उपादान कारण म्हणायचं. आणि मग त्यातनं भोग व्हायला हे निमित्त कारण झालाय असं ठरतं महाराज. तर कार्याला दोन कारण लावलेले आहेत, एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. घट हे कार्य आहे, त्याला उपादान कारण माती आहे आणि निमित्त कारण दंडचक्र कुलाल आहे महाराज. आता दंडचक्र कुलाल त्याचा कार्यात प्रवेश नाही, हे लक्षात ठेवायचं. ती कार्यापासून वेगळी असतात आणि मातीचा मात्र कार्यात प्रवेश आहे. नाही माती नसली तर राहिली तर नसली तर कार्य राहू शकत नाही. तसं इथं तिने गाठलंय. उपादान कारण तुम्ही अज्ञान मानता ना, मग अज्ञान निवृत्त झालं तर वाण्या राहतीलच कशा, देहच पडायला पाहिजे. देहच राहता कामा नाही म्हणजे वाण्या राहता कामा नाही असा त्यांचा प्रश्न आहे. आणि प्रश्न म्हणजे त्यांनी सांगितलं हा सिद्धांतच आहे महाराज. कारण का कारणासह कार्याची निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती त्याला म्हटले महाराज. म्हणून उपादान कारण गेलं, कार्य कसं राहतंय असं त्यांनी विचारलंय महाराज. आता कार्य जे राहतंय महाराज शास्त्रानं मांडलेलं आहे, संतांनी जे मांडलेलं आहे, मान्यता नाही ते बाधित अनुवृत्तीने कार्य राहतेलं आहे. वृत्ती आहे ती आता. कारण का अज्ञानाचे दोन अंश दावल्यात, आवरण अंश आणि विक्षेप अंश. मग ज्ञान काय करतं, आवरण अंश निवृत्त करतो महाराज. आणि विक्षेप म्हणजे प्रारब्ध आहे तोपर्यंत व्यवहार होतो. व्यवहार होणं म्हणजे विक्षेप आहे, व्यवहार होणं म्हणजे विक्षेप आहे महाराज. मग तो व्यवहार का होतो त्यांचा, तर पुढं प्रारब्ध आहे महाराज. कारण का त्या प्रारब्धाचा अज्ञानाशी काही संबंध नाही महाराज. आणि ते भोगत असताना त्यांचा व्यवहार होतो महाराज. मग त्याला ते प्रारब्ध अंश अविद्या अंशला सांगितलेलं आहे, तेवढा अंश आहे तोपर्यंत हे होतं. पण तो अंश निवृत्त झाला ना त्याचा विधेयक अवल्याला प्राप्त होतात. मग त्या क्षणात तुमचं जर असं झालं तर तुम्ही सावध राहावं. एवढ्यासाठी ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत महाराज, लक्षात ठेवा. कारण का हे तुम्हाला जीवनमुक्ती जगताना हे धोके आहेत. ह्या धोक्यात कुठं तुम्ही सापडता कामा नाही महाराज. एवढ्यासाठी तुम्हाला त्यांनी जाग केले महाराज. कुठंतरी असं तुम्ही या ज्ञानात अडकशिला आणि पुढचं कार्य राहील महाराज. आणि म्हणून उपादानाचा नाश झाला की कार्याचा नाश होतो व राहतीलच कशी त्यांचा हे बात सिद्धांतच आहे महाराज, लक्षात ठेवा. हो अप्रोक्ष ब्रह्म साक्षात्कार झाला तर अविद्येतील आभानाबाधक आवरणाही जाते व विक्षेप ही जाते. पण एखाद्याचा विक्षेप बाधित रूपाने राहतो. म्हणून जीवनमुक्ताची दोन प्रकार आले का. आभानापादक आवरण गेलं, अपरोक्ष ज्ञान झालं की आभानापादक आवरण जातं. आभानापादक आवरण तरी म्हणजे काय, असत्वपादक आवरण, आभानापादक आवरण आणि आनंदापादक आवरण अशी तीन आवरण आहेत. काय काय सांगितलं तिथं विचार सागर बघायला पाहिजे आता. अरे असता तर दिसता, आज दिसला असता, ज्या अर्थी दिसत नाही तिथं नाही. असं तो पादक आवरण त्याचं भान झालं असतं, भान होत नाही त्यालाच आभानापादक आवरण म्हणायचं मला. आता भान झालंय ना तुम्हाला, ज्ञान झालंय ना त्याचं, मग आता ते जायला पाहिजे, ते राहता कामा नाही. आभानापादक आवरण गेलं ना, स्वरूपाचं साक्षात्कार झाला ना, आता भान होतं. म्हणजे तत्वमसी महावाक्याद्वारे आपल्याला भान होतं महाराज. आणि मग त्यात आनंदापादक आवरण देखील का जातं महाराज, तर विषयात आनंद नाही, आनंद आहे तो माझ्या स्वरूपाचा आहे. तेही आवरण तिथलं निघून त्याला काय घालवायची गरज नाही. पण आभानापादक आवरण आहे, अपरोक्ष अनुभूती गेली की ते जातं सरळ महाराज. आता भान झालं म्हणजे आपल्याला साक्षात्कार झाला ना, आणि तेवढ्यासाठी ते आहे महाराज, लक्षात ठेवा. असता तर दिसायला असतं. हो नाही, कुठं तुमचा देव आहे नाव सांगा म्हणतात ना, ब्रह्म आहे म्हणता, असतं तर दिसायला असतं. मग आहे धावा आहे, परोक्ष ज्ञानात ते अस्तित्व सिद्ध होतं.
त्यावेळी असत्व पादक आवरण निवडतो. तुमचा शब्द त्या पुरुषावर काय आहे, पलीकडे निघालीत नदीतनं. 10 होती हो, आणि संध्याकाळची वेळ होती. मग नावातनं पलीकडे उतरले. अरे सगळे आलेत का बघितले, अंधार पडलाय. आणि मग तिने मोजायला सुरुवात केली. मग शहाणा जरा होता, याने मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे 9 जणच आहेत. हे म्हणले तुला काय कळतंय, चल. शिव उठला शहाणा, त्याने मोजायला सुरू केले. ती शहाण्यातली शहाणी होती, काय लक्षात ठेवायचं, आमच्यासारखी नव्हतं. सगळ्यांनी मोजलं. ती आकडा किती यायचा, 9 यायचा. मग लागले रडायला. अरे धावं कुठे गेलं म्हणून यांच्यात कालवा सुरू झाला. तिथं एक माणूस होता असा दादांसारखा, आत्ता चांगली खेळत आल्यात आणि काय कालवा झालाय बघूया तर म्हणून तू पुढे गेला. ते म्हणणार काय झालंय, आम्ही आलताव 10 जण, आमच्यातला कुठे गेला मेलाय म्हणजे काय कळना झालंय काय झालंय. ती काय म्हणली, त्याने मोजण्यानुसार टाकली महाराज 10 म्हणली. हाय बाबा म्हणजे 10 आहे. अस्तित्व सिद्ध झालं. रडायची थांबली, दुःख व्हायचं थांबलं. पण नेमका 10 कोण, आता 10 नेमका कोण. मग त्याला सांगितलं जरा मोज म्हणल्या जातं, मोज बाबा तू. त्यानं मोजायला सुरू 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हटले. 10 म्हणून खचून थपडाक मारल्यावर म्हटला मी 10 आहे. आता मी 10 हे म्हणण्यात दशम अहम इथं अपरोक्ष अनुभूती येते महाराज. त्यावेळी ते आभाना पादक आवरण निवृत्त होतं. लक्षात ठेवायचं महाराज. आहे म्हणण्यात असं तर पादक आवरण निवृत्त होतं, आणि तूच 10 आहे म्हणल्यात आभाना पादक भानाला मीच 10 आहे ना, यालाच अपरोक्ष अनुभूती म्हटले महाराज. आणि तीही राहू नये, मी 10 आहे. गावात जरी गेला कीर्तनाला बसला तरी मी 10 आहे. कशाला बडबड बसलाय, झाला आता माहिती झालंय ना, आता बस की ग. म्हणजे 10 म्हणणेपणा देखील तिथे विरून आनंदा पादकावरून विषयात आनंद आहे असं वाटत होतं ना. त्याचा वृत्ती बाहेर जायत नाही. आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची महाराज, असा आपल्याला अनुभव येतो महाराज. कशाला विषयाकडे बघल महाराज. हे महाराज सांगायला सोपं आहे, पण तसं उतरावं आपल्या अनुभवात. आणि म्हणून त्यांनी प्रयत्न केलाय. हा अमृत अनुभव ग्रंथ लिहिलाय त्यांनी, अतिशय मोलाचा आहे महाराज. पण तेवढीच मोलाची वृत्ती व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून तिने सांगले अध्यात्मशास्त्री अंतरंगाची वाघ चतुरी सुखी होती, पुष्कळ बडबडेल सुखी होतील. काय थोडी आहेत काय महाराज, आता ऐकणारी कमी पडल्यात महाराज. म्हणजे सांगू नये असा त्याचा अर्थ नाही महाराज, सांगा महाराज. पण अंतर्मुख तुमच्यात आपल्यात किती फरक झालाय. कारण का आपल्यात फरक करणं हे परमार्थातलं परमपुरुषार्थ आहे महाराज. आपल्यात फरक करणं हे परमार्थातलं परमपुरुषार्थ, खरं त्याला पुरुषार्थ म्हटलंय. अहो नाटकच आहे, झालं म्हणण्यापेक्षा नाटकच आहे. आणि आमचाच नाटक होतोय महाराज, लक्षात ठेवा. म्हणून हे तिन्ही आवरण जातात महाराज. उपादान कारण गेले की कार्याचा नाश होतो, ठरलेला आहे महाराज. आणि मग त्याच्यात काहींचं जातं, काहींचा विक्षेप राहतो, दिले पुढे महाराज. पण तो बाधित अनुवृत्तीने राहतो. काहींचं झाल्याबरोबर म्हणून तिथं काय केलं, प्रभू रामचंद्रांनी विचारलाय प्रश्न वशिष्ठांना. शुकाचार्य हे व्यासांचे पुत्र, ते लागलीच विधेयक कळवलेलं. म्हणजे त्यांनी 10,000 वर्षे समाधी लावली. म्हणजे त्या समाधीत होते ते ह्याच्यात निर्विकल्प समाधीत 10,000 वर्षे होते ते. किती? 10,000 वर्षे. आणि नंतर त्यांनी काय केले, विधेयक कैवल्याला ते प्राप्त, म्हणजे हिरण्यगर्भाला ते प्राप्त झाले आणि ते विधेयक कैवल्याला प्राप्त झाले. पण व्यास महर्षी त्यांचे वडील असून ते का विधेयक कैवल्याला प्राप्त झाले नाही, असा प्रभू रामचंद्राचा प्रश्न आहे तिथे. मग त्यावेळी वशिष्ठांनी सांगितले मी त्रिकाल ज्ञानी आहे म्हणले. किती? त्रिकाल ज्ञानी आहे मी म्हणले. व्यासांचा हा 32वा अवतार आहे. कितवा? 32वा. अजून पुढे त्यांचे 8 अवतार होणार आहेत. अजून किती अवतार होणार आहेत? त्यांचे 8 अवतार होणार आहेत महाराज. आणि त्यांना ते जन्माला येऊन हे कार्य करावं लागतं महाराज. आणि त्याच्यात बरेचसे समान जातीतले, समान धर्मातले काय व्यास होते,
काय विषम संमेतले, पण ते व्यास हे जीवनमुक्त पुरुष म्हणून अवतार घेऊन हे कार्य करत राहतात महाराज, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर मग त्यांचा विधेय कैवल्याला प्राप्त होणार, म्हणजे तेवढं ते प्रारब्ध ते घेऊन आलेले आहेत महाराज 40 जन्माचं जन्माचं अवतारांचं. आणि आपल्या विचारसागराला देखील आलेले महाराज, जनकाधिकांचं हे मोठं प्रारब्ध आहे. त्या भीष्माचार्यांचं 100 जन्मांचं, त्यांचं हे एक कल्पाचं, भीष्माचार्य म्हणा अनेक काही द्रोणाचार्य, त्यांचं एक कल्पपर्यंत महाराज प्रारब्ध आहे. आणि ते प्रारब्ध आहे तोपर्यंत ते भोग येतात, भोगवतात, पण ते जीवनमुक्त आहेत. नटवेश जसा नाटक करतो महाराज, राजाहून जरी आला तर मी राजा असं म्हणत नाही. जरी एखादा तिथं शिपाई म्हणून आला, जरी त्या राजाने 2 फटकं मारलं त्याला, तर मला फटकं मारला म्हणतो तो क्रोध धरत नाही. तिथं ते तसेच व्यवहार करतात, पण नटवेश म्हणूनच ते व्यवहार करतात. तसं जीवनमुक्तांचे हे व्यवहार असतात महाराज. म्हणून ते सांगितले, कायंचा जातो म्हणजे तात्काळ ते विधेय कैवल्याला प्राप्त होतं. तुमचे सुखाचार्य म्हणा आणि एक वामदेव अशी जी काय आहेत महाराज, ते अगदी राहिलेच नाहीत समाजात. आले तेवढा भोग होता ते भोगला आणि विधेय कैवल्याला विधेय मुक्तीला प्राप्त झालेत. नारद महर्षी, याज्ञवल्के, जनक राजा ही जी अशी काय आहेत ना, ते जीवनमुक्त पुरुष आहेत महाराज. आणि जीवनमुक्त पुरुषांना हे भोगत असताना याचा काय संबंध लागलेला नसतो महाराज. म्हणून त्यांनी सांगितले देहीचं विधेयी भोगदशा, त्या अवस्थेत ते असतात. म्हणजे त्यांना माहिती आहे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी यातलं काय झालेलं नाही. आणि सत्ता 3 आहेत आपल्याकडे, तशा 2च मानल्या जातात. तरी पण महाराज आपल्याला स्वप्न पदार्थ मिथ्या म्हणून सांगायची काय गरज नाही, पण स्वप्नाचा दृष्टांत घेऊन जागृती कशी मिथ्या आहे हे सांगण्यासाठी 3 सत्ता मानल्या जातात महाराज विद्यारायण स्वामीने, हे लक्षात ठेवायचं आपण. आणि मग आपल्याला त्यांचा आत्मा आहे तो महाराज पारमार्थिक सत्तेतला आहे. सोड जे ते कुठं आहे, पारमार्थिक सत्तेत. तिथं काय झालेलंच नाही, होणं शक्य नाही. आणि आता तुमचा आमचा व्यवहार होतो तो सगळा प्रातिभाषिक सत्तेतलाच आहे, पण याला एक व्यावहारिक सत्ता त्यांनी दिलेली आहे. आणि सत्ता बी नसल्यामुळं त्यांना मी ते स्वरूपाचं आहे असं कळल्यामुळं, त्यांची जाणीव झाल्यामुळं, त्यांचा निश्चय झाल्यामुळं, तिथं त्यांचं पूर्ण हे झाल्यामुळं व्यवहार जरी करत असले तरी याचाने माझा काय संबंध नाही. ती व्यवहार करून देखील त्यातनं अलिप्त असतात महाराज. आणि म्हणून सांगितले काहींचं होतंय तसं आणि काहींचं थोडं शिल्लक राहतंय, व्यवहार शिल्लक राहतो, पण तो व्यवहार मात्र बाधित अनुवृत्तीनं व्यवहार होतो. आणि याच्यासाठी अजून बी तुम्ही 6वा तरंग ज्ञानीपुरुषाबद्दल सगळा वाचायची काही गरज नाही महाराज. ज्ञानीपुरुषाबद्दल बराचसा तिथं प्रश्नोत्तर करून गाठलेला आहे महाराज. मग त्यांनी तिथं मांडलंय, त्याने आलंच तर प्रारब्ध तुम्ही मानता ना, आम्ही मानतो. जेवणा खाण्यापुरतं मानावं त्यांचं प्रारब्ध, जास्त व्यवहार त्यांची कारण का संसार बाधित झालाय ना. त्यांच्या दृष्टीतनं काय, संसार मिथ्या आहे, संसार हा मिथ्या आहे. मग ती संसार करायला येतातच कशी, व्यवहार करायला येतातच कशी, असं काहींचं मत आहे महाराज, लक्षात ठेवायचं. मग ती आलीच तर तिने देहनिर्वाह करतं, 2 घरं भिक्षा मागावी आणि समाधी लावून आत्मानंद भोगण्यासाठी समाधी लावून बसावं त्याने. हा एक पक्षी तिथं गाठलेला आहे. मग तुम्हाला मान्य आहे ना, आलंच तुम्हाला त्यांनी प्रारब्ध मांडलं देहाच्या निर्वाह करता, भोजनासाठी यावं किंवा हे 2 व्यवहार करण्यासाठी यावं आणि समाधी लावून बसावं. मग तुम्हाला मान्य आहे ना, तेवढ्या पुरतं कसं तुम्ही प्रारब्ध मानता ना, न्यून्य भोगाचं प्रारब्ध तुम्ही, मग अधिक भोगाचं प्रारब्ध मानायला तुम्हाला बिघडतंच कुठं काय, असं त्याला तिथं उडवून लावले महाराज. कारण का जनकाधिकांचं आलं हे राज्य भोगायचं अधिक प्रारब्ध आहे महाराज. आणि त्यांचा आनंद भोगण्याचं, ब्रह्मानंद भोगण्याचं अगदी न्यून्य प्रारब्ध आहे महाराज. पण तो भोगत असताना देखील ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण त्या देहास मिळे म्हणजे महाराज. तुम्ही आता कुठं जरी गेला तर हे घर तुमच्या ध्यानात असते का नाही, तसं महाराज त्या स्वरूपाच्या ठिकाणी असतात ते. आणि हा बाजार सगळा माईक आहे, ती व्यवहार करतात महाराज, पण इथली त्यांची दृष्टी गेलेली नसती. अधिक महाराज तो व्यवहार त्यांचा किती जरी झाला तरी स्वरूपाला काय धक्का लावत नाही, कारण का हे सगळं मायाकार्य आहे. स्वरूपाच्या ठिकाणी याचा अत्यंत अभाव आहे. मृगजलांना जशी भूमी ओली होत नाही, रज्जूच्या वर सर्प भासलेला रज्जू जशी विषारी होत नाही किंवा माळा वाचली तरी सुगंधी होत नाही,
तसं महाराज त्यांच्या ठिकाणी काय व्यवहार झाला तरी पुण्य उत्पन्न होत नाही आणि पापी उत्पन्न होत नाही. मग ते क्रियेत होते ना. पुण्य तर क्रियाचा नेम काय आहे, काय नाही काहीतरी त्याच्यातनं घडतं. मग ती काय तर त्यांची जी सेवा करतात त्यांना ते पुण्य जात आहे. आणि काय महाराज म्हणून जरी त्यानं केलं एकदाच तर त्याच्याकडे ते त्याच्यातनं काय झालेले दोष निघून जातात. म्हणजे इथं मानलं आहे, लक्षात ठेवायचं. काहींचा असं प्रालब्ध राहिलेला असतो पण त्यांना ते व्यवहार काय त्यांना धक्का लावत नाही म्हणून. आणि एक लक्षात ठेवायचं आपण आज ज्ञानीपुरुषाची आपल्याला गरज आहे. जर ज्ञान झालं तो निघून गेला, ज्ञान झालं निघून गेला तर महाराज त्यांना मला सांगायला अत्यंत गरज. आणि कोणतरी काल म्हटलं की महाराज जरी 12वी त्याची झालेली असली तरी खाली येऊन त्याला शिकवावं लागते महाराज. म्हणून ते कर्म करून धावतील, उपासना करून धावतील महाराज. जर अधिकार तैसा करू उपदेश साही उदित्यात. कारण का त्यांच्याकडे एक दया आहे महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. दयेचं भांडवल घेऊन ती जगत असतात आणि वाट धावणारे तेच आहेत महाराज. आणि म्हणून वाट धावून गेली आधी दयानिधी संत पुढे तेनेशी पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काय. आणि अशी पुरुष आजही आहेत महाराज. त्याच्या पाठीमागे होते आणि पुढेही असणार आहेत महाराज. काय ज्ञान झाले की मुक्त होतात, तुमच्या व्यवहारात येतच नाहीत महाराज. ते आपल्या आनंदात असतात महाराज. त्यांचं अधिक तिथलं प्रालब्ध आनंद भोगाचा असतो महाराज. आणि कायना व्यवहार करावा लागतो महाराज. त्यांचं नुन्य प्रालब्ध इकडे त्या भोगातलं असतं आणि इकडलं अधिक असतं म्हणून त्यांना ते जमवास वाटतं. ते प्रालब्धच त्याची जुळवाजुळव करतं. हे तिथं दिलेलं आहे. तर या निमित्ताने एवढा मोठा महाराज अट्टास करून महाराज सगळ्या सभा जे जिंकून महाराज केवढं धन निर्माण केलं महाराज. पण त्यावेळी ज्याचं प्रालब्ध त्यांचं भोगाचं संपलं महाराज त्यावेळी त्यांना सहज ग्लानी आली. आता नाही म्हणले. आता त्याने मग त्याच्या 2 वाटण्या केल्या आणि सांगितलं आता मला हे करायला आपल्या स्वरूपात राहायचं आहे. स्वरूपात म्हणजे आता आत्मज्ञान मिळवायसाठी नाही, तो आनंद भोगा. आणि ते सहज महाराज तिथं ऑटोमॅटिक होतंय महाराज. कारण का ते कार्यच ईश्वराच्या सत्तेतनं होत असतं. तिथं त्यांना कुठलं खटकं दाबायची काही गरज नाही, बटणं दाबायची गरज नाही महाराज. आणि मग तिथे त्यातनं पुढे आनंदात राहिले. म्हणजे असा प्रालब्धशीच राहिलेला असतो महाराज. आणि त्यांच्यामुळेच तुमचं आमचं कार्य होत असतं. पण त्यांचा भोग जो होतो तो तादात्म्य रहित होतो, अहंकार रहित होतो महाराज. आणि त्याच्यामुळे महाराज त्यांच्याकडं परत ते स्वरूपाला धक्का लागत नाही. हे तिथे विशेष स्वरूपा नाही. ते सामान्य महाराज पूर्णतेला गेलेले नसतात, अर्धवट झालेले असतात, ज्ञान झालेलं पचवायची ताकद नसते महाराज. कुठं सेवा झालेली नसते हो. कुठंतरी ऐकून, कुठंतरी लिहून घेऊन, कुठंतरी पाठपाठांतर करून बोलायला शिकवलेले असतात आणि त्या ज्ञानात वाद लागतात म्हणून त्यांनी खंडन केले महाराज. नाहीतर स्वरूपभूत ज्ञानाचं खंडन नाही महाराज. आणि लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत तुम्हाला तिथं जात नाही, स्थिर होत नाही, तोपर्यंत समाधानही मिळत नाही महाराज. तरंग स्थिर झाल्याशिवाय समाधान मिळत नाही ना. तरंगात तोपर्यंत ही विक्षेपात तोपर्यंत समाधान मिळत नाही. आता त्यांचं ते स्वरूपाला काय धक्का लागत नाही, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून काहींचं राहतंय ते असं असतंय. आता त्यांचा व्यवहार होतो पण बाधित अनुवृत्तीने व्यवहार होतो हे आपल्याला तरी मान्य आहे. ते धावून दिलं इथं. काही जीवनमुक्तांचे उपादान अविद्या गेली की आवरणासह विक्षेप जातो. काही जीवनमुक्तांचे आवरण गेले तरी बाधित विक्षेप राहतो. झाले का. काही जीवनमुक्ताचं उपादान अविद्या गेली ना दोन्ही जातात. आधी हेच पडतो महाराज त्यांचा. आणि काहींचं जो विक्षेप राहतो तो बाधित अनुवृत्तीनं म्हणजे व्यवहार राहतो. आवरण गेलेलं असतं. विक्षेप म्हणजे त्यांचा व्यवहार होतो. खाणं पिणं काय असेल ते होतं महाराज. पण तो बाधित अनुवृत्ती हे महत्वाचं आहे महाराज. बाधित म्हणजे आता ती वृत्ती कार्य करत राहत नाही महाराज. म्हणजे तिथला अहंकार निघून गेलेला असतो. एकच याला मूळचं कारण स्वरूपाचं काय स्वरूपात अज्ञान म्हणजे अहंकार. अमका अमका अमुक अमुक तो अहंकार तिथला कार्यात अहंकार त्यांचा राहिलेला नसतो महाराज. हो. या बाधित विक्षेपात जीवनमुक्तास अमुख्य अहंकार राहतो, अमुख्य अहंकार राहतो. म्हणून अहम ब्रह्मास्मी असा शिष्यास बोध करताना कल्पित व्यवहार होतो. झाले काय. आता मुख्य अहंकार आणि अमुख्य. आता खरा अहंकार आहे तो अज्ञान करत आहे, लक्षात ठेवायचं. कारण का तो लवकर मेलो तर अहंकार सोडणार नाही म्हणतो. या तुला पेटवीन का तो मुख्य अहंकार महाराज.
नाही नाही महाराज तसं मला काय सांगायचं नाही, मी मेलो तर चालू, माझा अहंकार सोडणार नाही म्हणून असं छातीला हात लावून सांगितले. त्याला मुख्य अहंकार म्हणायचं महाराज. आणि काय असतो कार्य करण्यासाठी ते अमुख्य अहंकार गेलेला आहे, फक्त शेष म्हणून. ते बी अविद्या शेष आहे का, त्यांचं प्रारब्ध आहे म्हणून राहतो त्यांना. आणि तो राहतो म्हणूनच शिष्याला बोध करता येतो, नाहीतर पुढचा व्यवहार कसा होईल. पण कल्पित व्यवहार आहे, कारण का वास्तव कल्पित भेद आणि वास्तव अभेद असं त्याचं आहे. किती जरी आता तरंग उठली, लाटा दिसल्या, तरी पाण्याला सोडून लाट वेगळी नाही मारत. तसं त्यांचा किती जरी व्यवहार झाला तरी स्वरूपात ते बाजूला येत नाहीत, पूर्ण निश्चय झालेला असतो मला त्यांचा. आणि त्याच्यामुळे या व्यवहाराचा आणि माझा काय संबंध नाही, असा जीवनमुक्ताचा व्यवहार असतो महाराज. आणि तो व्यवहार होणं आज तुम्हाला गरजेचा आहे. फक्त इथं एकच त्यांनी शिकवण तुम्हाला दिली, फक्त ह्या ज्ञानाचा अहंकार लागू देऊ नका. तो घातक आहे, ज्ञान घातक नाही. त्याचा जो डिवचणारा अहंकार आहे, तुला केवढं कळलंय बघायचं, त्याला केवढं कळलंय बघायचं, त्याचं बरोबर आहे काय. अरे असू दे, नाही तर सुनी चुकलं असेल, त्याच्या बुद्धीचा तो हे असेल, तुझं बरोबर आहे ना, त्याला जरा सांग समजून, जरा पाया पडून सांग काय बिघडलं काय त्याच्यात. ते बाबा असं नाही, असं तुला कळालंय ना का, सांग तरी जरा. असं करण्यासाठी तो जीवनमुक्त असतो महाराज, की आणि त्याने राहावं लागणार आहे महाराज. नाहीतर तुम्हाला कोण सांगणारे नाहीत महाराज. सांगणारी काय थोडी आहेत, पण हे सांगणारी कुठं आहेत महाराज. किती माणसं सांगणारे आहेत, नाव सांगा बघू यातली. काय बरं सांगणारे नाहीत का, आपण तरी ऐकत नाही महाराज. हेच ऐकत नाही, बाकी सगळं ऐकतो महाराज. आणि हेच सांगणारे नाहीत, बाकी सगळं सांगणारे आहेत महाराज. पण त्या सांगण्यानं ऐकणारे आपलं वाटोळ होणार आहे महाराज. म्हणून अवधान ऐकले मग सर्व सुखाची पात्र व्हायची. हे प्रतिज्ञ उत्तर ऐका म्हटले महाराज. कारण का हे ऐकलं तरच ऐकूनच आपण बदल झालोय. उघड ऐका म्हटले. आणि हे उघड ऐकण्यासाठी सांगणारा कोणतरी पाहिजे, ऐकणारा कोणतरी पाहिजे महाराज. आणि गुरु शिष्याचा हा व्यवहार राहण्यासाठी हे कल्पित व्यवहार त्यांनी ठेवलेला आहे महाराज, वास्तव अभेद आहे. गुरु शिष्यामध्ये बोधाचा कल्पित व्यवहार होणे, अखंड भ्रमाकार वृत्ती राहणे हा शास्त्रीय भ्रम आहे. आता बघा, गुरु शिष्याचा व्यवहार होणं आणि अखंडाकार वृत्ती राहणं, वृत्ती आहे ना तिथं, त्याला शास्त्रीय भ्रम म्हटले. हा अविद्येतला भ्रम आहे पहिला. जो मी देह म्हणणं अविद्येतला भ्रम आहे, आणि मी ब्रह्म म्हणणं हा शास्त्रीय भ्रम आहे. जरी भ्रम असला तर तो संवादी भ्रम आहे, लक्षात ठेवायचं. तो आता पुढचं कार्य करत नाही, पण सामान्य तिथं राहू नये पुरुष, एवढ्यासाठी इथं विचार आहे महाराज. सामान्य तिथं राहू नये, कारण का सगळ्यांना ती जपत नाही महाराज, लक्षात ठेवायचं. काय बोला की जग सत्यत्व बुद्धीने संसार करणे हा अशास्त्रीय भ्रम आहे. जग सत्य आहे मानून व्यवहार करणं अशास्त्रीय भ्रम आहे. अशास्त्रीय भ्रम आहे तो. आणि मी ब्रह्म म्हणणं अशास्त्रीय भ्रम आहे. शास्त्राने तुम्हाला मी ब्रह्म म्हटले, आत्मा म्हणत होता, देह म्हणत होता, कर्ता भोक्ता मानत होता, जग सात्य मानत होता, ते सोडून टाकलं आणि मी ब्रह्म म्हणाला. शास्त्राने तुम्हाला तू ब्रह्म आहे सांगितलंय. हा ते म्हणणेपण जे आहे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, तो शास्त्रीय भ्रम आहे. कारण का जोड व्यवहार वृत्ती आहे ना तिथं म्हणणारी. हा अशास्त्रीय भ्रम कदाचित लवकर निघेल, पण शास्त्रीय भ्रम लवकर निघणारच नाही. हे बघा सावध केलं इथं. हो, अशास्त्रीय म्हणजे अज्ञान लवकर निघेल, पण हे शब्दज्ञान झालेलं लवकर जात नाही. हो, आणि ते नाचवतंय. आता आमच्यासारखा कोण नाही, आता आमच्यासारखा कोण नाही असं वाटतंय. काहीतरी गंमत करावीशी वाटते महाराज. हे राहू नये, लक्षात ठेवा. हे राहू नये. यथार्थ ज्ञान ते आपल्याला पचवायला शिकायला पाहिजे महाराज. ज्ञान ग्रहण करून महाराज ते हळूहळू मुरवायला पाहिजे महाराज. महाराज म्हणतात शब्द गोकुन या काय बा करावे, अर्थाकार होई राहून या. बरोबर आहे की अर्थाकार होऊन राहण्यात आनंद आहे. शब्दात काय तुम्ही शब्द ज्ञानात हे करता, अर्थाकार वरती होऊन राहायला पाहिजे महाराज. हे अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. तदाकार, कारण का वृत्तीला यायला तो आकार प्राप्त झाला ना, वृत्ती रूपाने राहतच नाही महाराज. आणि जरी बाहेर गेली तर तो आकार घेऊनच येते महाराज. तेव्हा हा अहम ब्रह्म म्हणण्याचा शास्त्रीय भ्रम ही राहू नये. झालं मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्म शास्त्रीय भ्रम आहे. हो, ते राहू नये म्हणजे तुम्ही स्वरूपात लीन व्हा, एवढं सांगायचं आहे त्यानं. बहुतेक अविद्येसह कार्याध्यासाचा नाश होतोच, त्याकरता अनेक दृष्टांत दिले आहेत.
बहुतेक बहुतेक अविद्येसह कार्याचा नाश होतच महाराज, राहत नाही. कारण का अज्ञान गेलं का नाही ते राहत नाहीच महाराज. पण राहू नये, कुठंतरी अज्ञानात आपण राहू नये, अभ्यास करून ते घालवून टाकावं. कारण का माहिती आहे का, साधू संत अवतार घेऊन त्याच्यानी काय अभ्यास करायची गरज नाही महाराज. पण तुमच्या त्या ठिकाणी अनेक जन्माचे अनात्म्याचे संस्कार आहेत होते, तेवढ्या पुढची चमक आली येते आणि निघून जाते हो. आणि तेवढं झालं असं वाटतंय महाराज. आणि ते पचनी पडून 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 रवत होऊन महाराज ते जिरायला पाहिजे महाराज, पचायला पाहिजे. म्हणून पुढचं सांगितलं महाराज, निधी जास्त लागायला पाहिजे. श्रवण म्हणून निधी जासन, श्रवण म्हणून निधी जासन सारखं व्हायला पाहिजे महाराज. हो हा साधू बोलू झाला बोलून येते ठाईच गाठले मुरला अनुभव. जिथनं उठले ना तिथेच ते मुरून जायला पाहिजे, मुरून नाही म्हटले. हा ज्ञानेश्वर महाराजांच्या लेण्यात जिथे अनेक दृष्टांत येतात, हो, दोन हेतू असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एका दोन दृष्टांतांना काय थांबवलं नाही हो, अनेक दृष्टांत येतात. त्याच्यात एक दोन हेतू आहेत महाराज. पहिल्या दृष्टांतानं पटलं नसलं तर दुसरा द्यावा लागतो, जुळत नसला तरी बी. एखाद्याच्या अनुभवातला तो दृष्टांत नसला तर त्याच्या अनुभवातला दुसरा द्यावा लागतो. बरोबर आहे ना. बघा तिथे पुढे काय आले. एक तर पहिल्या दृष्टांतातील न्यूनता भरून काढण्याकरता बघा. दुसरा दृष्टांत, किंवा ऐकणाऱ्या श्रोत्याच्या परिचयाचा नसेल तर दुसरा दृष्टांत द्यावा लागतो. तुम्हाला मला व्यवहारातील दृष्टांत द्यावं लागतं महाराज. आता दुसरा दृष्टांत दिलाय, आता पोरं शेतात बाहेर पूजायचं नाही, ब्राह्मणाच्या प्रमाणे काय रोजी तुम्ही कळणार आहे. काही लोकांना दुरीच माहिती नाही तर काय करणार आहे महाराज. ती म्हणते रोजू म्हणजे काय, आता काय ठरवायचं. मग पुढचा सर्प आला तुमचा. त्याच्यासाठी मग स्वप्नाचा दृष्टांत दिलाय तिने. स्वप्न काय सगळ्यांनाच पडतं महाराज, थोडं जरी असलं तरी पडतंय, शेताकडे जात्याला नसला तरी कळतंय, सगळ्यांना स्वप्ने पडतंय. म्हणून सर्वांच्या अनुभवातलं काही ठिकाणी स्वप्नाचा दृष्टांत दिला. म्हणजे ज्ञानोबरायांची किती शिकवण आहे बघा. आता गुरुजी ज्ञान झाल्याबरोबर ज्ञानोबराय अरे बसले तर बसू दिलं नाही मुक्ताबाईनं. हा टाटे लावून बसले महाराज, तर मुक्ताबाईनं बसू दिलं नाही महाराज. पण सांगितलं ते काय सांगितलंय बघा महाराज. योगी पावन मनाचा सायका प्रत्युत्तर द्या. साय अपराध विश्वरागे झाले वनी, सुखे संतू व्हावे पाणी म्हटले. तो अग्नी होऊन जरी आला तर आपण त्याच्यावर पाणी होऊन जावं महाराज. विश्वरागे झाले वनी, अग्नी जरी तो पेटला तर त्याला निजीवण्यासाठी पाण्याची जशी गरज असते तशी तिकडं हात आकडून जरी आला तर आपण नमस्कार केला तर मारील. काय करेल म्हणता, मार बाबा काय अडचण आहे, असं झालं तर काय होईल म्हणता. ही शिकवण आहे महाराज, लक्षात ठेवायचं. का महाराज, अरे विश्वपट ब्रह्मदोरा, विश्व हे पट आहे ना, आणि ब्रह्म त्यात आत बाहेर आडवं तुडवं काय आहे महाराज. मग आता तू कुठे वेगळा आहे महाराज. विश्वपट इथं सिद्धांत सांगितलाय महाराज. दोन उदाहरणं दिली, शिकवले त्यांना. पण विश्वपट आहे आणि ब्रह्म त्याच्यात दोरा आहे, तसं तेही ब्रह्मच आहे महाराज. आणि तूही कोण आहे, ब्रह्मच आहे. ब्रह्म ब्रह्मावर अंगाव जात आहे. ही शिकवण माऊलीला दिली. माझी माऊलीला काय माहिती नव्हतं असं नाही महाराज, पण मुक्ताबाईचा हा पुढचा हे निघायचा होता महाराज. म्हणून तरी 3 ताटे बंद केली आहे. कारण का मुक्ताबाईचं गुह्य आत्मे फार महत्वाचं आहे महाराज. अंतःकरणात मुक्ताबाईचं हे काढण्यासाठी माऊलींचं ते असं होते काय असलं ते महाराज. पण थांबवून चालत नाही. कुठनं विषय निघाला, संतांना ज्ञान झाले ते गप जर बसवले तर तुमचं आमचं काय महाराज, हे कायमचं लक्षात ठेवायचं. पण त्या अविद्येसह निघून जावावं, राहू नये. म्हणजे वाच्यार्थात आपण राहू नये, आपण मुरत जावावं महाराज, लक्षात ठेवायचं. हो, इथे दिलेले सर्व दृष्टांत श्रोत्याच्या परिचयाचे आहेत, पण सिद्धांताला अधिक दृढता यावी म्हणून पुढे स्वप्न दृष्टांत दिला. बघा आता इथं माऊलीने का दृष्टांत दिले, अनेक वरचे लोक काय देतात, एक काळानंतर दुसरा द्यायचा. आता त्यांनी दिलेली सगळी दृष्टांत त्याला श्रोते द्यायचे आहेत, पण त्याला दृढीकरण यावं, तुमच्या सिद्धांताला बळकट यावी म्हणून पुढचे दृष्टांत त्याने दिलेले आहेत. बघा काय करायचं. ना तरी निद्रेची अवघी स्वप्ने मरती आधी, अवधी आहे काय, हा अवधी. ना तरी निद्रेची अवधी स्वप्ने मरती आधी, तेवी अविद्येचे संबंधी अष्टीय अर्थ.
किंवा झोप संपली म्हणजे स्वप्न ज्याप्रमाणे नष्ट होते त्याप्रमाणे अविद्येच्या संबंधी असलेल्या 4 वाणी नष्ट होतात. हे जरी खरे आहे तरी 4 वाणींचे अवशेष अविद्या नष्ट झाल्यानंतर देखील राहतात. हो. विवरण किंवा निद्रा गेली की स्वप्न गेलेच समजावे. आता झोप लागली म्हणजे आपल्याला स्वप्न पडतं ना, आणि झोपेच्या विरुद्ध कोण आहे? निद्रेच्या विरुद्ध जागृती आहे. जाग झाली की निद्रा स्वप्न घेऊन जाते, निद्रा ऐकली जात नाही महाराज. आणि तसं स्वप्न तुम्हाला जाणं शक्य नाही महाराज. म्हणून स्वप्न घालवायचं असलं तर काय करायला पाहिजे? त्याला निद्राच घालवायला पाहिजे. अरे जात ते महाराज, थांबत नाही महाराज. तसं निद्रा गेली की स्वप्न गेले समजा. बघा, निद्रा गेली की स्वप्न गेले समजा. अविद्या गेली की त्या बरोबरचे तत्कार्य 4 वाणी जातात. आता अविद्या गेली की तिचंच कार्य 4 वाण्याचा ना, परापश्यंतेमध्ये मग वैखरी. अविद्या गेली की तत्कार्य असणाऱ्या वाण्या या जात्यातच महाराज, राहत नाहीतच महाराज. पण आता पाठीमागे लागले यायचं. मग सांगितलं ना, तो सिद्धांत कधी आपण बळकट करायचं नाही. काहींचं प्रारब्ध असतं, काहींचं संपतं महाराज. आपण सावध राहायचं. झालेलं असलं पूर्ण तर, नसलं तरी पूर्ण पुढं अभ्यास करत राहायचं. या 4 वाणी आत्म्याच्या नाहीत. आता वाणींची स्थानं सांगितल्यात महाराज. 4 वाण्या आत्म्याच्या नाहीत, लिंगदेहाच्या नाहीत, देहाच्या नाहीत, स्थूल देहाच्या नाहीत. कारण का माहितीये काय? आत्म्याच्या तरी नाही तर अव्यवहारी आहे. स्थूल देहाच्या आहेत म्हटलं तर ते मड बसवल्यावर बोलायला पाहिजे होतं. हा, बरोबर आहे. सूक्ष्म देहाच्याही नाही तर महाराज. कारण का तिथं ते बोलत नाही, नुसतं प्रकाश होतो स्वप्नात, पण तिथं काय वाच्यता नाही महाराज. स्वप्नात हो का बोलतोय? कारण देहाचे कार्य आहे. आता त्या कारण देहाच्या म्हणजे अविद्येचं कार्य आहे, कार्य आहे. लक्षात ठेवायचं. कारण देह म्हणजेच अविद्या, अज्ञान. स्थूल, सूक्ष्म आणि कारण 3 देह तरी आपल्याला मान्य आहेत. व कारण देहच म्हणजे स्वरूपाचं अज्ञान, आणि त्याच्या ह्या वाण्या आहेत. लक्षात ठेवायचं. म्हणजे स्थूलाच्या नेता, सूक्ष्माच्या नेता त्याच्या आहेत. काय आता सांगा नाही नो काय असलं तर सांगा, चिंतन करूया त्याच्यात. आत्मसाक्षात्कारी पुरुषाला कारण देह मुळीच नसतो. लिंग देह बाधित असतो. बघा आता का आत्मसाक्षात्कार पुरुष झाला म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, त्याचं कारण देह गेलेला असतो महाराज. कारण का अज्ञानाचा अत्यंत अभाव झालेला असतो महाराज. पण लिंगदेह असतो महाराज, तो बाधित असतो. लिंगदेह असतो कारण का पुढे प्रारब्ध आहे ना, प्रारब्ध आहे तोपर्यंत लिंगदेह असणार आहे महाराज. लिंगदेह बाधित झाला तरच कारण देह नाहीसा झाला समजावे. आता लिंगदेह बाधित झाला तर कारण देह पूर्ण गेला असं समजावं. लिंगदेह जोपर्यंत बाधित होत नाही तोपर्यंत कारण देह अजून आहे असं ठरवायचं. मग आता बाधित झाला का नाही कसं ठरवायचं महाराज? ते ज्याचं धन ठरवायचं. लिंगदेह बाधित झाला आहे का हे पाहत जावे. तेव्हा स्वरूप साक्षात्कारात अविद्येसह कार्याध्यासाचा नाश होतो. झाले आपण बघायचं हो, आपला लिंगदेह बाधित झाला का नाही, म्हणजे आपल्या ठिकाणी संकल्प विकल्प उठतात का नाही बघायचं. म्हणजे काय करायचं? तिथं काय आरसा लावून बघायला येतंय का आत बॅठून बघायला येतंय? लिंगदेह बाधित झाला का नाही म्हणून मुक्त पुरुषाचा स्थूल देहाला बघत जाऊ नये. हा ते महत्वाचं. ते बघायचं आपण हो, त्याचा लिंगदेह बाधित झाला का नाही. म्हणजे व्यवहार करत असताना त्याच्या ठिकाणी अहम उठतोय का नाही लक्षात ठेवायचं. बाधित झालेल्याचा व्यवहार वेगळा असतो हो. व्यवहार करतो तो नाही असं नाही, पण त्याच्या ठिकाणी तो अहंकार कार्य करत नाही महाराज. लक्षात ठेवायचा. सहज अवस्थित राहतो महाराज तो. म्हणून आपण लिंगदेह बाधित झालाय का नाही हे बघत जावावं. पुढे काय म्हटलंय? ही गोष्ट खरी आहे, परंतु असे सगळ्यांचे होत नाही. होय, काहींना अविद्या ज्ञान रूपाने राहते आणि अविद्या राहिली म्हणजे 4 वाणी राहतात. सगळ्यांचं होतं असं नाही महाराज, बाधित होते असं नाही. काहींचं महाराज अविद्या ह्या ज्ञान रूपा म्हणजे ब्रह्माच्या रूपाने राहते, म्हणजे त्या 4 वाणी चरून राहिले असं समजावं महाराज. त्याला दृष्टांत देतात. मृत लोहे होती
मृते लोहे होती ते रस रूपे जिती जयोनी इंधनी येते वन्नी दशे. लोखंड स्थूल रूपाने नष्ट झाले तरी रस रूपाने राहते. लाकडे जरी तरी अग्नी रूपाने असतात. हो, लोखंड आपण त्याला हे करायचं वेगळं हे करायचं तर पेटवलं तापवलं की ते स्थूल होतं ते पातळ होतंय पण द्रव होतं ना तरी पण ते रस रूपानं राहतं. लाकडं जळली तरी अग्नी रूपानं राहतंय. तसं अविद्या गेली की विद्या रूपानं राहते. अविद्या गेली की विद्या रूपानं राहते. हा, विवरण लोखंड तापवले तर त्याचा स्थूल रूपाने नाश होतो पण रस रूपाने उरते. तसे अविद्या मरते पण चार वाणीच्या रूपाने राहते. अविद्या मरते आता बाधित झालेली असते. आता ती काय मानगुडू तरी पण चार वाणीच्या रूपानं ती राहते. किंवा लाकडे जळाली तर ती स्थूल रूपाने नष्ट होतात पण अग्नीच्या रूपाने शिल्लक राहतात. लाकडं जळली तरी स्थूल रूपानं आता ती नष्ट होतात पण अग्नी रूपानं राहतात. मग आता स्थूल रूपानं होती ती बरी होती जरी हात लावला तर आता जळली तरी ती काय केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे अज्ञानाविषयी ज्ञान कसं बाधक ठरतं अहंकारातलं हे लावून देतात. हे लक्षात ठेवायचं आपण. का खंडन चाललंय महाराज तर असं ते अहंकारातलं राहू नये. म्हणजे कुठंतरी आपण अज्ञानात अपुऱ्या याच्यात राहू नये. सावध राहून व्यवहार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज परमार्थ क्षेत्रात. कारण का अतिशय ती नाजूक वस्तू आहे. हो, अतिशय लोण्याला कसंही आता शिरा उठल्याशिवाय राहते काय बघा त्याच्यावर. किती जपून धरा त्याला लोण्याला. हो, तुमच्या हाताच्या शिरा त्याच्यावर उठल्याशिवाय राहत नाही त्या महाराज. तसं हे अतिशय नाजूक आहे तत्व. तिथं काही चालत नाही महाराज. म्हणून इथं सावध करायला चालू आहे. हो, तसे अज्ञान ज्ञान रूपाने उरते ते उरलेले ज्ञान फार वाईट असते. झालं? जसे लाकडांना हात लावला तर ती पोळत नाही पण जळून गेली तरी अग्नी रूपाने उरतात ती पोळतात. तसे अज्ञान तेवढे बाधक नाही परंतु राहिलेले ज्ञान त्यापेक्षाही अधिक बाधक होते. म्हणून लाकडे जळावीत व त्याची राख व्हावी. तसे ज्ञानासह अज्ञान नाहीसे व्हावे म्हणजे मोक्ष होतो. झालं? ज्ञानाचं अज्ञान किंवा अज्ञानाचं ज्ञान निवृत्त व्हावं म्हणजे मोक्ष होतो महाराज. वरदारी विठ्ठल.